मतदानाच्या दिवशीही उमेदवाराला प्रचाराची मुभा देण्यात आलेली आहे। राज्य निवडणूक आयोगाने भुविया उंचावणारा आदेश दिलाय। आज 5:30 वाजेनंतरही प्रचार करता येणार आहे। उमेदवारांना अगदी घरोघरी जाऊन प्रचाराची परवानगी देण्यात आली आहे। निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत या मुद्द्यांवर चांगलाच वाद झालेला आहे। राज्य निवडणूक आयुक्तांना या संदर्भात विचारलं असता त्यांनी 2012च्या आदेशाचा दाखला देत या निर्णयाचं समर्थन केलेलं आहे। एक ऐतिहासिक निर्णय असा राज्य निवडणूक आयोगाने दिलेला आहे। आज 5:30 वाजल्यानंतरही प्रचार करता येणार आहे। तर मतदानाच्या दिवशी म्हणजे 15 तारखेला उमेदवाराला प्रचाराची मुभा देण्यात आलेली आहे। तर एक अनोखा आणि एक मोठा निर्णय आपण पाहतोय। राज्य निवडणूक आयोगाने एक भुविया उंचावणारा निर्णय दिलेला आहे। आज 5:30 वाजल्यानंतरही प्रचार करता येणार आहे। शिवाय 15 तारखेला मतदान होणार आहे महापालिकांचं आणि 15 तारखेला उमेदवाराला मतदारांच्या अगदी घरोघरी जाऊन मतदान प्रचार करता येणार आहे। उमेदवाराला प्रचाराची मुभा देण्यात आलेली आहे। अगदी मतदानाच्या दिवशीही उमेदवार प्रत्यक्षात घरोघरी जाऊन प्रचार करणार आहे। परत एकदा सांगू का? पासवर्ड झालाय सुरू। आमचे प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून आपण अधिकचे अपडेट्स घेऊन जाणून घेऊयात। रुपाली, बघा, मतदानाच्या दिवशी देखील आता उमेदवाराला अगदी घरोघरी जाऊन प्रचार करता येणार आहे, काय सांगाल? वाचून दाखवतो। 2012 एक माझा ऐकून घ्या। राज्य निवडणूक आयोगाने वितरित केलेल्या आचारसंहितेबाबतच्या पुस्तिकेमध्ये असलेल्या प्रश्नावलीतील प्रश्न क्रमांक 13 वर जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे प्रचारावर बंदी राहील आणि SMS देखील समावेश राहील असे नमूद आहे। तथापि सदर सूचनेमध्ये जाहीर प्रचार बंदीनंतर उमेदवाराने घरोघरी जाऊन प्रचार करणे या संदर्भात कोणतीही स्पष्टता नाही आहे। जाहीर प्रचार कालावधी संपल्यानंतर उमेदवार हे मतदान केंद्राचे 100 मीटर बाहेर मतदारांना भेटून तसेच घरोघरी जाऊन प्रचार करू शकतील, परंतु माईकचा वापर करता येणार नाही आणि उमेदवारांना समूहाने फिरता येणार नाही। आणि हा जो आदेश आहे हा 2012चा आदेश आहे। नवीन कोणता आदेश आणला मी?